नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 241 आणि 242. श्री निसर्गदत्त महाराज विचारतात की कोणत्याही गोष्टीची आठवण ही आपोआप राहते की ती ठेवली जाते. ज्या गोष्टीचे कर्तेपण तुम्ही घेता तीच गोष्ट आठवण म्हणून स्मरणात राहते. शिंका किंवा जांभया आठवणीत राहत नाहीत. तेथे कर्तेपणा नसतो. आल्या म्हणजे त्या आल्या, आल्या म्हणजे त्या कराव्याच लागतात. कर्तेपणा नाकर्तेपणाचा तेथे काही प्रश्नच येत नाही. पण कोणतीही गोष्ट मुद्दाम केली तर ती आतल्या केमिकलवर कोरल्या जाते. शरीर म्हणजे एक विशिष्ट ऑर्गॅनिझम आहे. त्यात केमिकलच काय करायचे, कसे करायचे ते ठरवतात. आपण उगीच म्हणतो मी यों करतो, मी त्यों करतो अशा प्रकारे. नुसत्या बाता. 3 गुणांचा ताप आपल्याला होत नाही, तो केमिकलला होतो. आपण म्हणतो मला होत आहे. केमिकलच सर्व होते, करते आणि करणार. आरशात पाहण्यापूर्वी आपण एकच असतो. प्रतिबिंब पाहण्याचे कर्तेपण आपण उगीच घेतो. ज्या गोष्टीचे आपण कर्तेपण घेतो किंवा घेत नाही, त्याच गोष्टी जास्त लक्षात राहतात. तुम्हाला तुमचे म्हणून काय ज्ञान आहे? काहीच नाही. जे काही ज्ञान आहे ते तुम्हाला नाही, तुमच्यावर जे बरे वाईट संस्कार झाले, जी तुमची आवड निवड याची जी निवड आहे, जे संस्कार म्हणजेच तुम्ही, त्याच संस्कारांना ते ज्ञान होते, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. देह मनाचा ठाव ठिकाणा नव्हता तेव्हा तुम्ही कसे व कुठे होता? देह मन नसताना आपण असल्याचे वृत्त नाही. या वृत्तालाच मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार इत्यादी म्हटले जाते. या वृत्तात काहीच तथ्य नाही हे कळले की वृत्ती लाजून निवृत्त होते. आधी मन की आधी आपण? आपण सर्व अक्षरे काढून टाकली, शब्द काढून टाकले, तर तिथे काय उरते? या अवस्थेला काय म्हणाल? व्यवहारातले शब्द खरे वाटतात म्हणूनच देहबुद्धी जाता जात नाही. स्वस्वरूपाचे निश्चित ज्ञान झाले की आपण आपणच असण्याची जाणीव पण जाणपणे जाणवणार नाही. तिकडे फक्त लक्षच द्यावे लागेल. तिथे फक्त लक्षच लागलेले असेल. लक्ष या शब्दात जाणणेपणा नाही किंवा न जाणणेपणाही नाही, केवळ लक्ष. लक्ष म्हणजे लक्ष. कुणाचे, कुणाकरता, कशा तरी साठी केलेले लक्ष असे नाही, तर फक्त लक्ष, लक्ष, लक्ष. समजा एखाद्या बंद खोलीत बिळात एक भयंकर विषारी साप आहे आणि तुम्हाला सापासह त्या अंधाऱ्या खोलीत कोंडले आहे, तेव्हा तुमचे सर्व लक्ष बिळाकडे किंवा खोलीमध्ये अंधारात काय हालचाल झाली याकडेच राहील. फक्त लक्ष म्हणतात ते हेच, यालाच लक्ष म्हणायचे. अगोदरपणावर लक्ष, न असणेपणावर लक्ष, तर कशावरच नसलेले फक्त लक्ष, या अशा लक्षाचे रूपांतर मग अलक्ष म्हणून राहते. म्हणजे आता लक्षावर लक्ष देण्याचे काम नाही, म्हणून अलक्ष म्हणजेच अलख, म्हणजेच अलख निरंजन, एकच असे जे अलख निरंजन आहे तेच निज स्वरूप, यालाच मूळ सनातन होऊन राहणे म्हणतात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, असे जेव्हा असंग व्हाल तेव्हाच दया तुमच्यातून वाहू लागेल.
कुणावर दया करण्याचे काम राहणार नाही. म्हणजे तुम्ही दयावान नसणार, तर फक्त दयाच असणार. म्हणून दयावान, दयाळू नका होऊ, तर दया असा. ज्ञानी नका होऊ, तर ज्ञान असा. आपण उगा आहोत हे जोपर्यंत कळते, तोपर्यंत ध्यान लागलेले नाही. संस्कार व मन हे एकच आहेत. संस्कार असतील तरच मन. जी गोष्ट माहीत नाही त्या गोष्टीचा म्हणजे जी गोष्ट माहीतच नाही त्या गोष्टीचा मन कधीच विचार करू शकत नाही, हे पक्के लक्षात ठेवा. भाग 242. कोणत्याही विचाराशी सहमत किंवा असहमत होऊच नका. त्याच्याकडे लक्ष देऊच नका. त्याला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे नियंत्रक होऊ नका. भांडण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे भांडखोर होऊ नका. तुमच्या अशा वागण्यानेच ते भांडण टिकून राहते. तुम्हाला वाटते तुम्ही नियंत्रक आहात, पण हा पण एक विचाराचाच भाग आहे. जो स्वतःला श्रेष्ठ आणि सातत्यपूर्ण समजतो तो भ्रामक आहे. म्हणूनच त्याच्यासह इतर विचार येतात आणि वाटेल तसा धुमाकूळ घालतात. नियंत्रक आणि नियंत्रक होऊ न देणारे, स्वतःला नियंत्रक होऊ न देणारे असे विचाराचे दोन भाग पडून ते सतत आपसात संघर्ष करीत राहतात आणि त्याचा परिणाम हा विचार टिकून राहण्यातच होतो. ते नियंत्रकाच्या रूपाने असोत की नियंत्रित केलेले जाणारे असो किंवा अनियंत्रित असो, कोणत्याही रूपात असो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, कोणत्याच पातळीवरील विभाजनाला मुळीच थारा देऊ नका, नाहीतर पूर्णता काय असते हे तुम्हाला कधीच कळणार नाही. तुकड्या तुकड्यात पूर्णता, जीवनाची समग्रता कधीच नसते. फक्त हा विचाराचा असा खेळ ज्यामुळे समजल्या जातो, त्या अगोदरच्या असणाऱ्या असणेपणाला चिटकून राहा. हा सर्व खेळ कळल्या जाणारा म्हणून प्रकाशित झालेला असा परप्रकाशित आहे व सर्व खेळ ज्यामुळे कळले ते प्रकाशत्व, तो प्रकाश आपलाच आहेपणाच्या रूपात आहे, अगोदरपणाच्या रूपात आहे. म्हणून तुम्ही आरपार पहा, तुकड्या तुकड्यात पाहू नका. जे काही घडते ते केवळ माझ्याच अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच घडत आहे. अशा स्मरणाचे स्मरण ठेवा. म्हणजेच काय, याला चिटकून राहा. आपण आहोत याचे स्मरण देण्याकरताच भल्या बुऱ्या घटना होत राहतात, घडत राहतात. तुमचे स्मरण तुम्हाला देण्याकरता त्या आहेत असे समजून आपल्याकरता त्याचा फायदाच करून घ्या. तुम्ही विचार थांबवणारे होऊ नका, तर त्यात रस न घेणारे व्हा. गोल कड्या असतात. जर त्या आपल्या हुकात अडकून अडचण आणत असतील तर गोल कड्याशी भांडत राहू नका. आपला हुकच सरळ करा. न रहेगा बास न बजेगी बासरी. जुन्या काळात असा पाण्यात पडलेली बादली काढण्याकरता असंख्य हुक असलेला लोखंडाचा एक गळ मिळत असे. गळ आत सोडला की विहिरीच्या तळाशी फिरवा केली की एखाद्या हुकात बादलीचा अर्धगोलाकार कडी त्यात अडके आणि गळ ओढला की बादली हजर असो. हाच दृष्टांत श्री महाराजांनी दिलेला आहे. म्हणून आपले सर्व हुक सरळ करा, म्हणजे मग तुम्हाला काहीच पकडणार नाही आणि तुम्हीच काही पकडू पण शकणार नाही. लाभासाठी चालणारा जीवनक्रम आणि फायद्याचा परिणाम शोधण्याची सवय थांबवा. प्रयत्न रहित व्हा. लोकांना नेहमी वाटते की स्वरूप ज्ञानाकरता काही अटी
वगैरे ह्या असाव्यात, पण तशा काहीच नाहीत. कारण आपण जर मूळचे अगोदरपणाने आहोत, तर मग मुद्दाम करण्यासारखे आता काही नाही आणि मुद्दाम सोडण्यासारखे पण आता काही नाही. फक्त पहा आणि लक्षात ठेवा, की तुम्ही जे स्वतःला समजता ते तुम्ही नाही. जे तुम्ही तुमचे समजता ते तुमचे काय कुणाचेच नाही. पूर्णत्वाकरता काही अशी पूर्ण केल्या पाहिजेत हा तुमचा भ्रम आहे. पूर्णत्वाकरता काही अटी पूर्ण केल्या पाहिजेत हा तुमचा भ्रम आहे. त्यामुळे प्रयत्नातच तुम्ही अधिकाधिक गुरफटत राहाल. आपले अगोदरचे असणे पण हे जाणीवीच्या क्षेत्रातील नाही, एवढेच करणे पुरेसे आहे. या बाबतीत चिंतन मनन केले नसेल तर ते करा. श्री निसर्गदत्त महाराज बोलतात, या बाबतीत नुसते एकदाच माझे बोलणे ऐकून भागणार नाही. जीवनाचे वारे पाऊस झेलण्यातच तुम्ही तयार राहा आणि एका अर्थाने दिगंबर व्हा.